नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळतोय आणि सिडको आता या ठिकाणी तिसरी धावपट्टी उभा करणार आहे. आपल्यावर या ठिकाणी सिडको MD आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल? चांगला रिस्पॉन्स मिळतोय, आता तिसरी धावपट्टी सुद्धा आपण उभा करणार आहात. आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण 25 डिसेंबरला फ्लाईट सुरू केली. आज रोजी त्या विमानतळावरून जवळजवळ 160 फ्लाईट चालू आहे. एक दिवसामध्ये 22,000 पॅसेंजर, इतका चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी आहे. आता 2 धावपट्टीसाठी ऑलरेडी नियोजन आहे, पण असंही मागणी होती की या ठिकाणी तिसरी धावपट्टी करायच्या. तर तिसरी धावपट्टी करण्यासाठी आपण ऑलरेडी कन्सल्टंट नेमण्यात आलेला आहे. त्यासाठी त्यांच्या ते टेक्निकल फिजिबिलिटी, फायनान्शियल फिजिबिलिटी, बाकी एअर स्पेस किती अवेलेबल आहे, त्या सर्व गोष्टीचा ते अभ्यास करून आम्हाला रिपोर्ट देणारच आहे. गेल्या आठवड्यामध्ये माझ्या स्तरावर ऑलरेडी बैठक झालेली आहे. आता त्यांची एक पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये रिपोर्ट आल्यानंतर तिसरी धावपट्टीबद्दल उचित निर्णय घेईल. आणि तिसरी धावपट्टी आल्यानंतर हा आताची क्षमता जो आपली 90 मिलियन पॅसेंजर पर आहे ना, म्हणजे 9 कोटी प्रवासी प्रतिवर्ष आहे. तिसरी धावपट्टी आल्याच्या नंतर ते जवळजवळ 13.5 कोटीपर्यंत होईल. असा एक नवी मुंबई आणि मुंबई मिळून जे टोटल क्षमता याची MMR मध्ये मोठ्या प्रमाणावर होईल, त्यासाठी तिसरी धावपट्टीचा आपण अभ्यास चालू आहे. सर, याच्यामध्ये काही गावांना सुद्धा पुनर्वसन करण्यात येणार आहे. आता ही सर्व गोष्टीवरच आता ते रिपोर्ट येणार आहे की आता तिसरी धावपट्टी टेक्निकली फिजिबल आहे का, फायनान्शियली फिजिबल आहे का. आता हे 2 एअरपोर्ट आता झाले, त्याच्यासोबत माननीय मुख्यमंत्री मोदींनी असंही अनाऊन्स केलं की वाढवण एअरपोर्ट तिथेही करायचेच आहे. त्याच्यासोबत पुरंदर येथील पुण्याचेही विमानतळ या ठिकाणी येण्यासाठीच ते हालचाली सुरूच आहे. आता हे सर्व गोष्टी बघून आपल्याला एअर ट्रॅफिक किती मिळणार आहे आणि एअर स्पेस किती अवेलेबल आहे आणि टेक्निकली आणि फायनान्शियल फिजिबिलिटी हे एक आपण कन्सल्टंट देणार आहे. आता कन्सल्टंटची रिपोर्ट आल्याच्या नंतर त्याबद्दल उचित निर्णय घेऊ. सर, आंतरराष्ट्रीय फ्लाईट सुद्धा सुरू होतात आता. आंतरराष्ट्रीय फ्लाईट ॲक्च्युअली खरी तरी 29 मार्चला सुरू होणार होती. पूर्ण नियोजन झाला होता. त्या ठिकाणी त्या दिवशी 32 फ्लाईट सुरू होणार होती. पण आता ते इराण आणि US जो आपण ते वॉर सुरू आहे, त्या वॉरमुळे हे मिडल ईस्टला जाणारी फ्लाईट आपण ते सुरू करू शकलो नाही. पण आमची या ठिकाणी पूर्ण तयारी आहे. मला वाटतं की मे महिन्यामध्ये सुरू होण्याची पूर्णपणे या ठिकाणी शक्यता आहे. सर, कार्गो सुरू झालाय, कसा रिस्पॉन्स मिळतोय? कार्गोचाही आता कार्गोच्या टर्मिनल त्याची कॅपॅसिटी 0.8 मिलियन टन पर एनम अशी क्षमता या ठिकाणी आता पहिल्या टप्प्यामध्ये आहे. टोटल कॅपॅसिटी 3.25 मिलियन टन मॅट्रिक पर वर्षी असणारच आहे. आणि त्या ठिकाणी त्याचा सुद्धा रेस्पॉन्स चांगला आहे. जसं मी सांगितलं, फ्लाईटचा रेस्पॉन्स आपण एवढा अपेक्षित नव्हता की एक दिवसामध्ये 160 फ्लाईट जाईल आणि जवळजवळ 22,000 पॅसेंजर आहे. मला वाटतं रेस्पॉन्स खूप या ठिकाणी चांगला आहे लोकांचा. नक्कीच आपण बघतो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला रिस्पॉन्स चांगला मिळत असल्यामुळे आता तिसरी धावपट्टी येणाऱ्या काळामध्ये उभारली जाणार आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.